वाव, काय मस्त कलर आला आहे. एकदम कुरकुरीत आणि क्रंची, त्याचबरोबर तितके टेस्टी असे बटाट्याचे स्नॅक्स बनवून तयार आहेत. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि या दिवसामध्ये मधल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही हे स्नॅक्स नक्की तयार करा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तयार करणार आहे एकदम कुरकुरीत असे बटाट्याचे स्नॅक्स. त्यासाठी इथे मी मीडियम आकाराचे 2 बटाटे स्वच्छ धुवून शिजवून त्याची साल काढून घेतली आहे आणि बटाटे छान थंड झाले की मॅशरने मॅश केले आहेत. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धनेपूड घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे मी 1 छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतली आहे. त्यातील निम्मे कॉर्नफ्लॉवर आपण अगोदर घालून याचा घट्टसर गोळा तयार करून घेऊया आणि गरज भासली ना नंतर राहिलेले कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया. तर इथे मी सर्व कॉर्नफ्लॉवर घालून घेतले आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपले हे बटाट्याचे स्नॅक्स आहेत ना एकदम कुरकुरीत असे तयार होतील. आता आपल्याला यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. लिंबू जर नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरचाही वापर करू शकता. याने खूप चटपटीत असे या स्नॅक्सला चव येते आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून याचा घट्टसर गोळा तयार करून घेऊया. तर इथे आपला गोळा तयार आहे. आता याला वरून तेल लावून घेऊया, म्हणजे हे गोळा आहे ना आपल्या हाताला चिटकणार नाही. हे पहा, अजिबात हाताला हा गोळा चिटकत नाही. याचे समान 2 भाग तयार करून घेऊया. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. याने काय होईल, मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल. तर इथे आपले दोन्हीही गोळे बनवून तयार आहेत. एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे. जाड कागद घ्यायचा आहे आपल्याला. असा पातळ जर कागद घेतला ना तर हे बॅटर आहे ते कागदाला चिटकेल. आता कागदाला दोन्ही साईडनी तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे हे बॅटर आहे ते कागदालाही चिटकणार नाही. आता यामध्ये हा पिठाचा गोळा ठेवून छान लाटण्याने एकसारखी चपाती आपल्याला जाडसर लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ आपल्याला याची चपाती लाटायची नाही. त्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही याची चपाती लाटून घेऊ शकता. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि बाहेरचे तेच कुरकुरे आणि चिप्स खाण्याऐवजी तुम्ही हे लहान मुलांना एकदम झटपट असे बटाट्याचे स्नॅक्स नक्की तयार करून द्या. आवडीने खातील. खूप छान लागतात, चटपटीत लागतात, कुरकुरेलाही मागे टाकतील असेच हे स्नॅक्स तयार होतात. तर इथे आपली ही चपाती लाटून तयार आहे. पहा, सर्व बाजूने एकसारखी लाटून घेतली आहे. आता अलगद कागद उघडून घेऊया. अजिबात कागदाला हे पीठ चिटकले नाही, तुम्ही पाहू शकता. आता इथे मी कटरच्या साहाय्याने ही चपाती कट करून घेते. याला चौकोनी आकार देऊन घेऊया. पहा, याच्या कडा कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कट करून घेऊ शकता. आणि अशा लांब पट्ट्यामध्ये मी हे कट करून घेणार आहे. या पट्ट्या कट करत होते तोपर्यंत एकीकडे मी गॅसवरती तेलही गरम करून घेतले आहे. तेल छान गरम झाले की गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि एक पट्ट्या आहेत ना ते तेलामध्ये अलगद सोडून घ्यायच्या आहेत. 2 मिनटं खालच्या साईडने छान तळून घ्यायच्या आहेत आणि नंतरनं पलटी मारून घ्यायच्या आहेत. लाल रंग येईपर्यंत या पट्ट्या आपल्याला छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे एकदम कुरकुरीत अशा या पट्ट्या लागतील. चला तर मग इथे आपल्या दोन्हीही साईडने एकदम खरपूस अशा या पट्ट्या बनवून तयार आहेत. अजिबात या पट्ट्या तेलकट होत नाहीत. आता काढून घेऊया. या पट्ट्या मी टिश्यू पेपरवरती काढून घेत आहे, म्हणजे एक्स्ट्राचे तेल आहे ना तेही टिश्यू पेपर शोषून घेईल. आणि अशाच प्रकारे सर्व पट्ट्या तयार करून घेते. तर इथे आपले एकदम चटपटीत असे बटाट्याचे स्नॅक्स बनवून तयार आहेत.
वरून कोथिंबीर, हिरवी मिरची, त्याचबरोबर याला आणखीन चटपटीत चव येण्यासाठी चाट मसाला भुरभुरून घेऊया. आणि या पट्ट्या आहेत ना, तुम्ही सॉससोबत खाऊ शकता. एकदम चटपटीत लागतात आणि एकदम कुरकुरीत अशा या पट्ट्या तयार आहेत. हे पाहता क्षणी सुटले ना तुमच्याही तोंडाला पाणी. तर तुम्ही हे स्नॅक्स नक्की तयार करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.